इन आवर वेब डेव्हलपमेंट कोर्स मधला हे आपला नवीन पार्ट आहे. आतापर्यंत आपण HTML बद्दल बघितलं आणि चांगल्या प्रकारे आपण HTML बघितलं आपण आणि त्यामध्ये काही प्रॅक्टिस सुद्धा आपण केली. आता आपल्याला CSS बद्दल बघायचं आहे आणि CSS आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आपल्याला, कारण HTML मध्ये आपण स्ट्रक्चर कशा प्रकारे आपण क्रिएट करू शकतो एखाद्या वेबसाईटचा किंवा एखादा वेब पेजचा, ते बघितलं नाही आपण. वेबसाईटचा कसा कशा प्रकारे करू शकतो, बट आपण आपल्याकडे जे HTML चे जे टॅग्स होते ते टॅग्स बघितलं आपण. म्हणजे त्या टॅग सोबत आपण कशा प्रकारे डील्स करू शकतो आपण हे बघितलं आणि टॅगचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो ते सुद्धा बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय की आता जे आपण स्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे HTML सोबत, विथ द हेल्प ऑफ HTML, आता आपल्याला जे स्ट्रक्चर आपला क्रिएट झाला असा गृहीत धरा, किंवा फॉर एक्झाम्पल असा समजा की आपण काय केलं, एक स्ट्रक्चर क्रिएट केला. आता स्ट्रक्चर क्रिएट केल्यानंतर त्याला डेकोरेशन किंवा त्याला डिझायनिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. तर लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपल्याला डिझायनिंगचा आपल्याकडे टॉपिक येणार किंवा डिझायनिंग आपल्याला आपल्या वेबसाईटला डिझाईन करायचं असेल, तर CSS इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला डिझायनिंग पार्ट बघायचं असेल तर CSS सोबतच आपण डिझायनिंग करणार, दुसरा काही आपण त्यामध्ये घेणार नाही. ठीक आहे. जावा स्क्रिप्ट सुद्धा आपण इन्क्लूड करू. CSS प्लस जावा स्क्रिप्ट ह्या दोघांना मिळून आपण डिझायनिंग आपण करणार, आपली वेबसाईटची डिझायनिंग करणार. ठीक आहे. तर CSS ज्या वेळेस आपण यूज करणार तर लक्षात ठेवा की CSS मध्ये आणि CSS च्या अंतर्गत किंवा CSS इन्क्लुडिंग लॉट्स ऑफ डिझायनिंग फॅक्टर्स. म्हणजे CSS मध्ये नुसतं एक नाही, दोन नाही, तीन नाही, लॉट्स ऑफ डिझायनिंग फॅक्टर्स अवेलेबल आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो आपण एलिमेंट्स आहे. ठीक आहे. जसा की पॅराग्राफला आपल्याला पॅराग्राफ टॅगला काहीतरी आपल्याला यूज करायचं असेल, डिझायनिंग करायचं असेल, तर त्यामध्ये आपण डिझायनिंग करण्यासारखा भरपूर त्यामध्ये ऍट्रिब्यूट्स आहे, एलिमेंट्स आहे. आपण पॅराग्राफला HTML सोबत सुद्धा आपण त्यामध्ये डिझायनिंग करू शकतो, परंतु त्यामध्ये नंतर काही ना काही त्यामध्ये लिमिटेशन्स येणार. त्यामुळे आपण काय करणार, CSS मध्ये त्याला डिझायनिंग करणार, या CSS के थ्रू हम उसको डिझाइन करेंगे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे. CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. कॅस्केडिंग स्टाईल शीट आपल्याला हे माहित आहे की CSS सोबत आपण काय करू शकतो, त्याला स्टाईल आपण करू शकतो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आता आपण बघू अजून काय काय आहे तर त्यामध्ये. ठीक आहे. कॅस्केडिंग स्टाईल शीट. आता एखादा आपल्याला असं वाटलं की CSS चा वापर करून आपण काय करू शकतो, तर लक्षात ठेवा, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू शकतो, त्या CSS चा वापर करून डिझायनिंग. ठीक आहे. फर्स्ट डिझायनिंग, आपण डिझायनिंग करू शकतो CSS चा वापर करून. दुसरा काय करू शकतो की जे आपली वेबसाईट आहे ती वेबसाईटला रिस्पॉन्सिव्ह सुद्धा आपण करू शकतो. रिस्पॉन्सिव्ह. ठीक आहे. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय असणार, तुम्ही सांगू शकतो का रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय? बघा, फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट आहे, लाईक ही वेबसाईट आहे www
SRTMUN.AC.in आपले युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे www.srtmun.ac.in ही आपली वेबसाईट आहे. आता मी याला म्हणतो की दिस वेबसाईट इज द रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. ठीक आहे, ही आपली रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट आहे. आता ज्या वेळेस मी ह्या वेबसाईटला आपल्या ब्राउझरवर ओपन करणार, सर्च करणार ब्राउझरवर, तर ब्राउझर काय करणार, आपल्याला ही वेबसाईटचा होम पेज किंवा ही वेबसाईटचा आउटलुक आपल्या समोर ब्राउझरवर शो करून देणार. ठीक आहे, आपल्या समोर आली आपली ही वेबसाईट. आता ज्या वेळेस आपली वेबसाईटचा डिस्प्ले आपला लॅपटॉपचा स्क्रीन असेल तर ते तितकी दिसणार, किंवा आपल्याकडे लॅपटॉप नसेल, एखादा कम्प्युटर असेल आणि ती कम्प्युटरचा मॉनिटरचा डिस्प्ले थोडा मोठा असणार, त्यानुसार दिसणार ते. एखादा आपल्या जवळ टॅबलेट असणार तर टॅबलेटवर ज्या वेळेस आपण ही वेबसाईट ओपन करणार टॅबवर किंवा टॅबलेटवर, तर जितका त्याचा डिस्प्ले असेल तितका डिस्प्ले त्यावर दिसणार. एखादा ही वेबसाईट आपण मोबाईलमध्ये ओपन केलं तर मोबाईलचा जे काही आपला डिस्प्ले असणार त्या डिस्प्ले अनुसार ती वेबसाईट आपली आपल्या समोर ओपन होणार. म्हणजे काय याच्यामध्ये अंतर काय की एक आपल्याकडे मॉनिटर आहे, त्याच्या मॉनिटरचा 21 इंच आहे. एखादा आपल्याकडे लॅपटॉप आहे, लॅपटॉपची स्क्रीन आपल्याकडे 17 इंच आहे. आणि आपल्याकडे टॅबलेट आहे, थोडी छोटी आहे, अर्धी आहे, म्हणजे लॅपटॉपची स्क्रीन ची अर्धी स्क्रीन टॅब मध्ये आहे आणि टॅबची अर्धी स्क्रीन आपल्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण ही वेबसाईट वेगवेगळ्या डिस्प्लेमध्ये बघणार आणि त्याचा आउटलुक त्याचा डिस्प्ले त्या स्क्रीन बरोबर किंवा स्क्रीन सोबत ते यूज होणार, त्या वेबसाईटला आपण म्हणणार रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. ठीक आहे, त्या वेबसाईटला आपण म्हणणार रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. म्हणजे रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट आपण कोणाला म्हणू शकतो आपण, की जे आपल्या स्क्रीनचा जे डिव्हाइस आपल्या जवळ आहे, ते डिव्हाइस आपला मोबाईल असू द्या, की ते डिव्हाइस आपला लॅपटॉप असू द्या, ते डिव्हाइस आपला टॅबलेट असू द्या, किंवा ते डिव्हाइस आपल्या मॉनिटरची स्क्रीन असू द्या, किंवा ते डिव्हाइस आपल्या प्रोजेक्टरची स्क्रीन असू द्या. ठीक आहे, अकॉर्डिंग टू युअर डिव्हाइस डिस्प्ले ती वेबसाईट बिहेव करणार, ती वेबसाईट त्या अनुसार ते ओपन होणार, त्याला म्हणतात आपण रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट बद्दल आपण विचार हे करणार, आपण क्रिएट करणार रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट, तर सीएसएस हे जे आहे टेक्नॉलॉजी किंवा सीएसएस एक इम्पॉर्टंट फॅक्टर ठरणार फॉर क्रिएटिंग अ रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट. ठीक आहे, नॉट ओनली सीएसएस but also JavaScript, it is also responsible for creating responsive websites. तर हे दोघी जे फॅक्टर आहे, दोघी जे टेक्नॉलॉजी आहे, सीएसएस आणि जावास्क्रिप्ट, हे दोघांमुळे आपण रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट क्रिएट करू शकतो. ज्या वेळेस आपण जावास्क्रिप्ट बघणार त्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट बघू. आता हे लक्षात ठेवा की ज्या आपण एखादा HTML मध्ये आपण काही स्ट्रक्चर क्रिएट केला आणि स्ट्रक्चर क्रिएट केल्यानंतर आपण डिझायनिंग फॅक्टर मध्ये आलो, तर डिझायनिंग फॅक्टर साठी वी आर युझिंग सीएसएस. आणि डिझायनिंग फॅक्टर मध्ये आपण सीएसएस तर यूज करणारच, बट सीएसएस चा वापर करून आपण आपली वेबसाईटला रिस्पॉन्सिव्ह सुद्धा इझिली करू शकतो आपण. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर? सबको समझ में आया? हो सर. ठीक आहे, हाँ सर. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. तर एक तर डिझायनिंग करणार आपण सीएसएस सोबत आणि दुसरा आपली वेबसाईटला रिस्पॉन्सिव्ह करणार. ठीक आहे, तर हे तिची फंक्शनॅलिटी आहे आणि आपल्याला हीच फंक्शनॅलिटी बघायची की हाऊ टू डिझाइन अ वेब पेज और हाऊ टू डिझाइन अ वेबसाईट विथ द हेल्प ऑफ सीएसएस आणि हाऊ टू क्रिएट रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट थ्रू सीएसएस. आपल्याला हेच बघायचं आहे. आणि सीएसएस थोडासा रेग्युलर बघा, कारण सीएसएस मध्ये अपन भरपूर यामध्ये क्या बोलेंगे सीखने के जैसा है सीएसएस के अंदर. ठीक है, अब जब सिंटैक्स ऑफ द सीएसएस देखेंगे हम, सिंटैक्स सीएसएस का देखो, अभी सिंटैक्स किस टाइप में होगा इसका, ये देखो.
पहले शुरू तो रहेगा सेलेक्टर, ठीक है। सेलेक्टर अभी बताता हूं मैं व्हाट इज मीन बाय सेलेक्टर, क्या है, क्या ये है, सब बताऊंगा। ओपनिंग करली ब्रास, यहीं पर बता देता हूं मैं, ओपनिंग करली ब्रास, देन प्रॉपर्टी, देन प्रॉपर्टी कोलन, देन वैल्यू, क्लोजिंग करली ब्रास, ठीक है। इस टाइप में अपन क्या करेंगे, इसको थोड़ा सा याद देखो, म्हणजे सीएसएस लिहिण्याचा, आपण सीएसएस ज्या प्रकारे लिहिणार, आता सीएसएस चे टाइप सुद्धा आहे, ते आपण पुढे बघू टाइप कोणकोणते आहे. दिस इज द सिंटॅक्स फॉर सीएसएस. ज्यावेळेस आपण सीएसएस लिहिणार, तर सीएसएस लिहिण्यासाठी दिस इज द सिंटॅक्स. त्या सिंटॅक्स मध्ये बघा 3 पार्ट असणार. एक असणार सिलेक्टर, दुसरा असणार प्रॉपर्टी आणि तिसरी असणार व्हॅल्यू. तुम्हाला कोणीही क्वेश्चन विचारू शकतो की सिंटॅक्सचा सीएसएस चा सिंटॅक्स काय, तर लक्षात ठेवा, सिलेक्टर ब्रॅकेट प्रॉपर्टी कोलन वैल्यू देन ब्रैकेट क्लोज, ठीक है. दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द सीएसएस. सिलेक्टर काय आहे, प्रॉपर्टी काय आहे, व्हॅल्यू काय, ते नंतर बघू आपण. नुसतं लक्षात ठेवा की सिलेक्टर असणार, एक प्रॉपर्टी असणार आणि ती प्रॉपर्टीची व्हॅल्यू असणार, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला दाखवतो एक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल लाईक पी ओपनिंग करली ब्रास, ओपनिंग करली ब्रास, इथं दिलं मी कलर कोलन, इथं दिलं रेड. याला क्लोज केलं. आता मला हे सांगा, ही जी एक्झाम्पल आहे, ही जी एक्झाम्पल्स तुम्हाला दिसत आहे, ह्या एक्झाम्पल मध्ये सिंटॅक्स मधले काय काय फॅक्टर्स आहे, यामध्ये एलिमेंट्स आहे दिलेले. तुम्हाला काय समजलं हे एक्झाम्पल मध्ये, कोणी सांगू शकतो का? प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू दोन्ही पण आहे ना. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. प्रॉपर्टी कोणती आहे? कलर. कलर. आणि व्हॅल्यू रेड. रेड. आणि सिलेक्टर कोणता आहे? सिलेक्टर कोणता आहे? पॅराग्राफ टॅग, राईट. ठीक आहे. पी स्टँड्स फॉर पॅराग्राफ टॅग. म्हणजे आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय समजलं, आपण काय केलं असेल? हमने पैराग्राफ टैग को सेलेक्ट किया, उसको प्रॉपर्टी अप्लाई करने के लिए, कलर प्रॉपर्टी अप्लाई करने के लिए. ठीक है. हमने क्या किए, हमारे पास जो पैराग्राफ टैग है, उस पैराग्राफ टैग को हमने क्या किए, एक कलर असाइन किए, रेड कलर. ठीक है. अब सेलेक्टर अभी मैं तुमको बताऊंगा अभी सेलेक्टर कौन कौन से. जस्ट इतना याद रखो की ज्या वेळेस आपल्याला असं समजलं की आपल्याकडे एक टॅग आहे, दॅट इज पॅराग्राफ टॅग, आणि त्या पॅराग्राफ टॅगला आपल्याला काय करायचंय, कलर करायचंय, आणि ते सुद्धा कोणता कलर करायचा, रेड. तर आपण ह्या प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे पी जे आहे आपल्याकडे पॅराग्राफ टॅग, जे आपण पी जे लिहिलं, पी फॉर पॅराग्राफ, तर दिस इज अ सिलेक्टर, आणि प्रॉपर्टी तिची झाली कलर, आणि व्हॅल्यू तिचा झाला रेड. ठीक आहे. अगेन एक अजून एक एक्झाम्पल, H3. बॅकग्राऊंड कलर कोलन, इथे दिलं मी येलो. आता सांगा मला काय होणार या एक्झाम्पल मध्ये, काय आहे? H3 सिलेक्टर आहे, बॅकग्राऊंड कलर, प्रॉपर्टी Yellow आणि येलो आणि व्हॅल्यू. ठीक आहे. समजला? हा सर. सिंटॅक्स जे आहे, सिंटॅक्स अनुसारच आपल्याला वर्क करावं लागणार. ठीक आहे. सिंटॅक्स मध्ये नेहमी लक्षात ठेवा
की फर्स्ट आपण लिहिणार सिलेक्टर, आणि ज्या सिलेक्टरची आपल्याला प्रॉपर्टीज द्यायची असेल, म्हणजे आपल्याला त्याला डिझाईन करायचे असेल, तर ओपनिंग कर्ली ब्रास आणि त्याची प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू आणि त्याला क्लोज करावा लागणार आपल्याला. ठीक आहे, त्याला क्लोज करावं लागणार. आणि नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण व्हॅल्यू देणार त्याला इनक्लोज विथ सेमिकोलॉन करणार आपण. ठीक आहे, इनक्लोज विथ सेमिकोलॉन. म्हणजे ही झाली आपले सीएसएस ची सिंटॅक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता थोडासा, हे तर सिंपल सिंपल झालं. आता थोडासा तुम्हाला काय करतो मी, एक हे करतो, थोडासा टिपिकल वर्जन. ठीक आहे, ऍक्च्युली माझी पीपीटी क्रिएटच झाली नाही, म्हणून आपल्याला लिहावं लागायला आपल्याला. नाहीतर माझी पीपीटी झाली असती तर हे लिहावं लागणार नाही आपल्याला. तर मला याच्याबद्दल सांगा, आता हे काय झालं असेल. यामध्ये अगोदर सिंटॅक्स लक्षात आहे, तर यामध्ये सिलेक्टर कोणता आहे हे सांगा मला. हिडर PABC. header p dot abc. ठीक आहे, हेडर आहे पी डॉट एबीसी आहे. प्रॉपर्टी कलर कलर और बॅकग्राउंड Color and background color. ठीक आहे, कलर आणि बॅकग्राऊंड कलर. आणि व्हॅल्यूज ब्लू आणि येलो. Blue and yellow. राईट. ठीक आहे, ब्लू आणि येलो. आता मला हे सांगा, लास्ट लेक्चर आपण काल घेतला होता आपण, त्यामध्ये आपण दोन कन्सेप्ट बघितले होते. कोणते होते ते? क्लास आणि आयडी. क्लास आणि आयडी. आता मला हे सांगा की जे वरती जे आपण सिलेक्टर घेतलं त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? Dot abc class. डॉट एबीसी. Dot abc. डॉट एबीसी, राईट. तर ही डॉट एबीसी काय आहे? आयडी आहे का क्लास आहे? Class. क्लास. Class. क्लास आहे, राईट. कारण आपण काल बघितलं, आपण कल देखे कि हैश से अपन आईडी डिफाइन करते और डॉट से क्लास. अच्छा, मुझे ये बोलो अगेन, और एक क्वेश्चन है कि ये डॉट एबीसी क्लास है, बट किसकी क्लास है? पॅरेग्राफ. Paragraph tag की. पैराग्राफ टाइप की, राइट. पी डॉट एबीसी हमने लिखे. मतलब क्या है कि पी नाम का एक पैराग्राफ है जिसकी क्लास एबीसी है, और उसके अंदर जो भी कुछ रहेगा हमको उसका कलर देना है ब्लू और बैकग्राउंड करना है येलो. ठीक है, अब मुझे बोलो यहां पर अपन ने कितने सेलेक्टर लिए? हो. किती है? कितने सेलेक्टर दोन. है? दोन है, राइट. दोन. दोन है. ठीक है, कौन कौन थे? हिडर आणि P.ABC. Paragraph. हेडर आणि P.ABC. Paragraph. हा, पी डॉट एबीसी नाही म्हणणार आपण, पॅराग्राफ म्हणणार आपण. ठीक आहे, एबीसी इज द क्लास नेम आहे. म्हणजे आपल्याकडे एलिमेंट कोणकोणते? दोन एलिमेंट आहे, हेडर आणि पी. ठीक आहे, आता मला हे सांगा की आपण एक हेडर घेतलं आणि एक पॅराग्राफ टॅग घेतला आपण, आणि त्याला आपण एक प्रॉपर्टी दिली कलर आणि बॅकग्राऊंड. आता हे सांगा की हे जे आपण कलर आणि बॅकग्राऊंड, कलर आपण हे ब्लू आणि येलो जे दिले त्याला, तर दोन्हीही एलिमेंटला ते अप्लाय होणार का? हाँ सर. हा सर.
दोनों भी एलिमेंट को, नहीं हाँ, दोनों ही हेडर को भी वही अप्लाई हो जाएगा और पैराग्राफ को भी अप्लाई हो जाएगा। ठीक है, तो थोड़ा सा ये टिपिकल पार्ट तुमको थोड़ा सा बता रहा था मैं, सिंगल वाला तो अपन इजीली हो जाता। तो इस हिसाब से ही अपने को वर्क करना है अभी। ठीक आहे, ज्या वेळेस आपण सीएसएसचा वापर करणार तर एक किंवा एकापेक्षा जास्त आपण सिलेक्टर घेणार किंवा क्लास घेणार किंवा आयडी घेणार आणि त्यानुसारच आपण काय करणार, वर्क करणार। ठीक आहे, इथपर्यंत समजलं? हाँ सर। हाँ सर। इसके अंदर किसी को कुछ प्रॉब्लम है? यहाँ अभी जितना अपन ये किए तो किसी को कुछ समझ में नहीं आया होगा? दोन्ही ऐश्वर्या, श्रद्धा, सायमा, सानिया, कुमारी, समजलं सर। समझ गया सर। ठीक है, मूव करू मग नेक्स्ट? हाँ सर। हाँ। ठीक आहे, हाँ ठीक आहे, ओके। तर हे तर झालं सीएसएस ची फंक्शनॅलिटी आणि आपण सीएसएस ला कशा प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतो किंवा सिंटॅक्स। ठीक आहे, सिंटॅक्स आपण म्हणू याला, सिंटॅक्स अशा प्रकारे आपण करू शकतो, सिलेक्टर, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूज। आता याला डिक्लेअर करण्याची पद्धत किंवा याला डिक्लेअर करण्याचे मेथड किंवा वेज कशा प्रकारे आपण करू शकतो आपण, तर हे बघा, सीएसएस डिक्लेरेशन वेज। ठीक है, किती है, कितने हैं उसके? 3 वेज है सीएसएस डिक्लेअर करण्याचे, 3 वेज आहे, हे लक्षात ठेवा। देर आर 3 वेज टू define there are 3 ways to create CSS in HTML कोड। ठीक है, 3 तरीके हैं उसके अंदर। पहला क्या है देख लो, फर्स्ट वन है इनलाइन CSS, सेकंड वन है इंटरनल CSS एंड थर्ड वन है एक्सटर्नल CSS। ठीक है, थर्ड वन है एक्सटर्नल CSS। फर्स्ट वन है इनलाइन CSS, सेकंड वन है इंटरनल CSS एंड थर्ड वन है एक्सटर्नल CSS। ठीक है, तर तीनों भी इंपॉर्टेंट वन है, तीनों का भी रोल डिजाइनिंग ही है, बट थोड़ी सी फंक्शनलिटी अलग अलग है। तीनों की थोड़ी सी फंक्शनलिटी अलग अलग है। पहले के अंदर देखो क्या है, अभी इनलाइन फंक्शन क्या होगा कि स्टाइल एट्रीब्यूट के साथ हम उसको यूज करेंगे। स्टाइल एट्रीब्यूट मतलब कि अगर हमको कुछ भी अगर वर्क करना है, उसके एग्जांपल्स बताऊंगा अभी, स्टाइल एट्रीब्यूट्स किसके साथ करेंगे हम, कि इनलाइन एट्रीब्यूट्स के अंदर क्या करेंगे, सॉरी इनलाइन सीएसएस के अंदर क्या करेंगे, वी आर यूजिंग एट्रीब्यूट्स, दिस एट्रीब्यूट्स नेम एज अ स्टाइल। ठीक है, उसका नाम है स्टाइल। डायरेक्टली कोई भी एलिमेंट, जैसा कि लाइक अगर मुझे ये मैंने क्या करा, एक पी पैराग्राफ लिया यहां पर, अब इस पी पैराग्राफ में मुझे स्टाइलिंग करना है डायरेक्टली, और मतलब कि सीएसएस अप्लाई करना है डायरेक्टली, देन मैं क्या करूंगा, यहाँ पर एक स्टाइल एट्रीब्यूट ले लूंगा यहाँ पर। ठीक है, एक उसका एक स्टाइल एट्रीब्यूट ले लूंगा और उस स्टाइल एट्रीब्यूट के हिसाब से मैं समथिंग कुछ ना कुछ यहाँ पर वर्क करूंगा यहाँ पर। ठीक है, तो ये होगा अपना क्या, इनलाइन स्टेटस, इनलाइन सीएसएस। अभी तुमको बताऊंगा, एग्जांपल्स में बताऊंगा। देन है इंटरनल सीएसएस। इंटरनल सीएसएस ज्या वेळेला आपण यूज करणार, तर आपण काय करणार, स्टाईल टॅग आपण यूज करणार, स्टाईल टॅग। आता तुम्ही सांगणार की बाबा वरती सुद्धा आपण स्टाईल घेतलं आणि खाली सुद्धा स्टाईल घेतलं, तर वरती जे इनलाइन सीएसएस आहे ते इनलाइन सीएसएस मध्ये आपण टॅग घेतला नाही, आपण ऍट्रिब्यूट घेतला। आपण टॅग आपला कोणता आहे इनलाइन मध्ये, पी टॅग, पॅराग्राफ टॅग आहे, पी टॅग आहे, राईट। आणि त्या पॅराग्राफ टॅगचा आपण काय करत आहे, स्टाईल घेत आहे। बट इंटरनल सीएसएस मध्ये काय, आपण काय करणार, टॅग घेणार, म्हणजे असं टॅग होणार आणि दिस स्टाईल इज द पेअर टॅग
म्हणजे काय होणार, ते क्लोज सुद्धा असणार. आणि यामध्ये आपण जे काही इन्फॉर्मेशन लिहिणार ती इन्फॉर्मेशन याच्यामध्ये येणार. म्हणजे जे काही आपण सिलेक्टर घेऊन आपण जे काही इन्फॉर्मेशन सिलेक्टर घेऊन प्रॉपर्टीज आणि त्याची व्हॅल्यू आपण इथे डिफाईन करणार. ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण इंटरनल सीएसएस आपण लिहिणार आपल्या HTML कोड मध्ये, तर ते हेड मध्ये लिहिणार आपण, हेड मध्ये. ठीक आहे. हेड काय आपला, इट कंटेन मेटा डेटा, इट कंटेन मेटा टैग्स, मतलब के डेटा अबाउट डेटा या फिर टैग अबाउट टैग या फिर मेटा डेटा अबाउट मेटा डेटा. हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण इंटरनल सीएसएस यूज करणार आणि ते टॅग डिफाईन करणार आपण स्टाईल, आणि त्या अंतर्गत आपण एक सिलेक्टर घेऊन त्याची प्रॉपर्टी आणि त्याचे व्हॅल्यू आपण हे करणार, तर त्यावेळेस आपण याला कुठे डिफाईन करणार, हेड मध्ये. हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस आपण इनलाईन सीएसएस चा वापर करणार, तर इनलाईन सीएसएस आपण डायरेक्टली जे काही आपण टॅग घेणार त्या टॅग मध्ये आपण काय करणार, त्याला डिफाईन करणार ऍज अ ऍट्रिब्यूट म्हणून. म्हणजे आपण पी टॅग घ्या, आपण S3 टॅग घ्या, किंवा डिव टॅग घ्या, किंवा अजून स्पॅन टॅग घ्या, UL टॅग घ्या, किंवा OL टॅग घ्या. आता आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस आपण पी टॅग, S3 टॅग, यू टॅग, UL टॅग, OL टॅग आपण हे घेणार, हे आपण कुठे डिफाईन करतो, आपण बॉडी टैग। राइट. अपन क्या करते, कहां पर अपन डिफाइन करते हैं उसको, बॉडी टैग के अंदर. ठीक है. मतलब के इनलाइन सीएसएस जब अपन डिफाइन करेंगे तो वो अपन बॉडी टैग के अंदर डिफाइन करेंगे. जिस टाइम पर अपन इंटरनल सीएसएस डिफाइन करेंगे वो अपन हेड के अंदर डिफाइन करेंगे. समजलं. ज्या वेळेस आपण इनलाइन सीएसएस यूज करणार, इनलाइन सीएसएस चा वापर करणार, तर लक्षात ठेवा आपण काय करणार, त्याला बॉडी टॅग मध्ये विथ टॅग मध्ये आपण त्याला ऍज अ ऍट्रिब्यूट कन्सिडर करून आपण त्याला डिफाइन करणार. आणि ज्या वेळेस आपण इंटरनल सीएसएस चा वापर करणार, तर इंटरनल सीएसएस ला ऍज अ टॅग म्हणून आपण वापर करणार. आणि ते कुठे यूज करणार, आपण कुठे असाइन करणार किंवा क्रिएट करणार किंवा लिहिणार, ते आपण हेड मध्ये. समजलं. यहाँ तक समजलं. आणि ज्या वेळेस आपण एक्सटर्नल सीएसएस चा वापर करणार, म्हणजे आपण काय करणार, एक डिफरंट फाइल क्रिएट करणार. एक डिफरेंट म्हणजे नाही अपन क्या करेंगे, ना अपन सीएसएस के हेड के अंदर कुछ लिखेंगे, ना ही अपन सीएसएस के टैग के एट्रीब्यूट में लिखेंगे. हाँ, अपने को क्या करना पड़ेगा, एक अलग से एक फाइल क्रिएट करना पड़ेगी, एक डिफरंट काइंड्स ऑफ फाइल क्रिएट करावं लागणार. आणि त्यामध्ये सीएसएस राइट करावं लागणार. आणि जे आपण फाइलचं नाव देणार त्याचा एक्सटेंशन असणार .css. ठीक है. उसका एक्सटेंशन अपने को लिखना पड़ेगा .css. ठीक है. और जब ये लिखने के बाद अपने को क्या करना पड़ेगा, ये जो style.css फाइल है उसको अपने को क्या करना पड़ेगा, लिंक करना पड़ेगा हेडर के अंदर. मतलब कि यहां अलग से कोडिंग करना पड़ेगी एक्सटर्नल सीएसएस के अंदर, और उसको लिंक करना पड़ेगा अपने को हेडर के अंदर, अपने HTML कोड के अंदर. तर ज्या वेळेस आपण याला लिंक करणार, काय करणार आपण ते तिथे आपण बघू. तर उसमें उतना ज्यादा वो मत लो, टेंशन लो मत. अभी मैं एग्जांपल्स बताऊंगा तुमको, तीनों के भी एक एक एग्जांपल्स बताऊंगा, और एक्चुअल में कौन सा बेनिफिशियल है, ये तीनों में से कौन सा मेथड अच्छा है, वो भी तुमको बताऊंगा. ठीक है. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. हाँ सर. हाँ सर. या तीनों में कुछ किसी को कुछ कॉम्प्लिकेशंस है या नहीं समझा, ऐसा कुछ नो सर। समझा ना नो सानिया? सर. सानिया समझा क्या? यस. ठीक आहे. अजून कोण, प्रतीक्षा समजला का तुला? हो सर, समजलं. कोमल, नेहा, सर. हाँ सर, समझा. ठीक आहे. नेक्स्ट सेशन मध्ये या. नेक्स्ट आपली जे हे आहे त्यामध्ये या.